तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला आजचीला तर तासगावमध्ये टुर्नामेंट झाली आणि बॅटिंग पण चांगली झाली ती. तशीच आत्ता पण बॅटिंग करण्याची गरजेचं आहे. आता आपण चाललो आहे कर्नाटक आतनीला. तिथं टुर्नामेंट मोठे आहे, 1 लाख बक्षीस आहे, तालुका हाफ आहे. त्यामुळं तालुक्याची सगळी टीम आहे आणि तिथं गेम करणं हा भागच आहे. कारण का आत्तापर्यंत मागच्या वेळेस गेलो पण थोड्या जणांना गेल त्या ग्राउंड तर एवढं भारी आहे की तुम्हाला गेल्यावर दावीनच. तर आता पोरं आले आहेत, तर चला जाऊया आपण थोडं बोलत पुढं जाऊया. तर फोन करून नुसतंच म्हणते कॉर्नरला आली, कॉर्नरला ये लवकर. आता इथं येऊन बसली कॉर्नरला. आता हे बघा, ह्यो सगळ्यात मोठा कॉर्नर आहे आणि इथं येऊन बसली आणि कोणच नाही, इथं निवांत बसली. आणि ह्यो येणार आता वैभव गाडीवरनं. वैभव पाटील आहे कुच्ची, इंडियन स्पोर्ट्स कुच्चीचा. आणि त्याला घेऊन आम्ही खाली जुन्या स्टँडला जाणार. इथून खाली जायला लागतंय, जुन्या स्टँडला जाणार आणि मग तिथून आम्ही रविभाऊच्या गाडीत बसून मग आतनीला जाणार आहे. तर आता आम्ही आलो आहे आमचा आयकॉन सुरेशच्या घराजवळ आणि रविभाऊ पण इथंच आला आहे. सगळे आम्ही इथं आलो. यो वैभव आला आहे, वैभवला आणि मी संघ झालो आहे. जोश मॅच जिंकायचं आहे. अरे बाबा, सगळ्या मॅचेस जिंकायचं. यो अविनाश येत आहे, रविभाऊ आज गाडीत बसला आहे आणि आम्ही ते वाट बघायला ते आवरा लागला आहे आणि त्याचं पोरगं बाबा बहरान खेळायला लागले इथं. सुरेशचा मुलगा यो येस कांबळे. आता तो आला जाणार. अर्धा तास झालंय त्याच्या घराजवळ थांबले आणि बारकं बेनं बघा नुसतं म्हणतंय पप्पा कपडे घाललेत आणि पप्पा आत्ता पारूस आलेत बाहेर. आता पप्पाचा आवरूस का थांबायचं, मग पप्पाला याच्या घेऊन जायचं आहे. आणि नुसतं खोटं बोलतंय, खोटं बोलतंय नुसतं. पप्पा आवरलेत करतंय. तर आता आलाय आमचा आयकॉन, आलाय आवरून आलाय बघा, कट्टात आलाय असा बोट बीट घालून. आणि आता ह्याला घ्यायचं आणि जायचं काय. Okay, let's go. तर आता आली ग्राउंडवर आणि प्रवास करून आलोय. जाम झोप आली, निवांत झोपलेलो. आता उठून जरा आता यानंतरची मॅच आहे, फ्रेश व्हायचं. तुम्हाला ग्राउंडचा व्ह्यू दाखवतो बघा. 1 लाखाची टुर्नामेंट असल्यामुळं नियोजन पण एकदम खट्ट आहे. 3 यूट्यूब आहेत. आज मॅच चालू आहे, आठनीची मॅच चालू आहे. बसून अंग पूर्ण अवघडले आणि आमची टीम पण आली आहे. सगळी येऊन मॅच बघत बसली, सगळी गँग इथं उभारल्या. अजून 3 जण यायचे आहेत. तर बसून मॅच बघायची. जरा इथं जरा लुजनिंग करायचं. इथं स्टँड पण बाहेर आहे, लुजनिंग करायचं आणि मग किट बीट करून मग पुढे यायचं, तयार राहायचं मॅचसाठी. तर आता टॉस झाला आहे आणि टॉस जिंकून बॉलिंग घेतल्या. 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळं अपोजिट संघाला 60 ते 70 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेन. विकेट चांगले आहे, 70 बॉलची मॅच आहे. बॉलचा जरा अंदाज नसल्यामुळे आता मजाच येणार आहे आणि टीम बी आवरून तयार आहे. ही सगळी टीम. ह्यो आयकॉन सुरेश कांबळे, यो तू काय प्रथमेश भोसले गाव रांजणी, यो मयूर, यो अभि कटारे आणि यो कुठला कॅप्टन फ्रॉम त्रिमूर्ती कोर्लिटीचा कॅप्टन हे अमोलदा. कुठले यो जोकर रविभाऊ आमचा. हे बापू लोंढे हिंगणगाव आणि यो वैभव पाटील इंडियन स्पोर्ट्स कुच्चीचा कॅप्टन. कुठला ह्यो आयकॉन आहे. ह्यो कोण आहे रविभाऊ. लेट्स गो अविनाश वाघमारे. तर आत्ताच मॅच झाली आणि आम्ही जसं ठरवलं तसंच बॉलिंगला प्लॅन सक्सेस झाला. 5 ओव्हरची मॅच होती आणि अपोजिट संघाला मी 49वर थांबवलं. टार्गेट होतं आम्हाला 50चं आणि बॅटिंग करत फक्त आमची एकच विकेट पडली लास्ट मोमेंटला. पण आम्ही 4 बॉल राखून 50 धावा चेस केल्या आणि दोन्ही एंड असल्यामुळं वारा आहे ते एका साईडलाच येतं आहे. त्यामुळं 2च ओव्हर गावतात मारायला. 3 ओव्हर या फक्त आपल्या स्किलनं इकडं आजूबाजूला ढकलूनच खेळायला लागतात. आणि पहिली मॅच झाल्यानंतर निवांत बसली. आता आमची सगळी टीम इथं बसल्या आणि आम्ही साईडला बसले आणि चालू असलेला मॅच हा लुझर आहे आणि त्यांचे झाल्यानंतर मग विनरची मॅच आहे. हरल्यानंतर 1 चान्स आहे. लीग असल्यामुळं फक्त 4च टीमा बोललेत. 16 टीमा असल्यामुळं दररोज 1 अशा 4 टीमा सेमीफायनलला पात्र होते त्या आणि आजच्या दिवसाला 1 सेमीफायनलला टीम जाणार आहे. आता निवांत बसले. ते झाल्यानंतर मग जायचं. आता काहीतरी खाऊन घ्यायचं. थोडासा जरा थकवा पण आलाय, जरा बसून जरा खाऊन जरा एकदम एनर्जी आणून मग पुढची मॅच खेळायला तयार राहायचं. तर आता बसून पूर्ण अंग अवघडले.
पाग अशी पेंग तर या लागल्या, झोप पण पूर्ण झाली नाही. तसंच सकाळी प्रॅक्टिसला जाऊन आले आणि आता आमच्यातले सगळे आता आवरून तयार आहेत, सगळेजण तयार आहे. आता मॅच आहे, विनर मॅच आहे. लुझरमध्ये आता एक टीम बाहेर पडले, एक टीम आत आल्या आणि आमच्या दोघात जो हरल तो तिथंच थांबेल आणि खालून वर लुझरमधून जिंकून जो वर आला आहे त्याच्यासोबत मॅच लागेल आणि त्यांच्यावर जो जिंकल तो आणि क्वार्टर फायनलचा सामना चालू होणार आहे. तर अजून 2 मॅच आहेत, एक जिंकलं की आणि एकासाठी थांबायला लागणार आहे आणि स्ट्रॅटर्जी आम्ही सेम वापरणार आहे. टॉस जिंकला की ऑपोजिट संघाला 5 ओव्हरला 50 ते 60 थांबवायला बघेन आणि जर बॅटिंग आली तर 70+ करायला बघणार आहे. पूर्णपणे आता 100% एफर्ट लावून खेळायला लागणार आहे, कारण का चांगल्याच टीम वर आली त्यामुळं तर चला जाऊया मॅच खेळायला. आणि आता कंटिन्यू मॅचेस चालू होणार आहेत, कारण का हरल्यानंतर बी लगेच चालू होणार आहे आणि जिंकली तरच मग रेस्ट घ्यायला मिळणार आहे, नाहीतर कंटिन्यू लगातार खेळत राहायला लागणार आहे आपल्याला. तर आत्ताच मॅच झाल्या आणि मॅच अशी झाली की पहिला आमची बॅटिंग आलती आणि प्लॅन आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. आम्ही फक्त सर्कलला पहिल्या ओव्हरला आमच्या 2 इकडे गेलो, जरा हायपर झालेत पण सगळ्यांनी कवर केलं. आमचा 5 ओव्हरला स्कोअर झाला किती झाला आपला 77 झाला, 78 करत होता. आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या पण बॅटल चांगला बॉल लागाला आणि जेव्हा माझ्या बॅटल बॉल लागाल तर तेव्हा सिंगल डबल काम काढून द्यायचं काम वैभवच होतं. त्यानं मला 6ला आलेला बॉल बी त्यानं मला ढकलून सिंगल काढून देऊन स्ट्राईकवर ठेवलं. बॅटल बॉल लागाले तर खेळ तू मारून घे. तर हीच स्ट्रॅटर्जी आहे की एकाला कोणाला बॅटल बॉल लागा लागली त्याला काढून द्यायचं, मग ते हात मोकळा. आता माझ्यानंतर त्यानं बी 2-3 बिंदाचा हात खोलून मारलं, पण जास्त करून लागा लागलं मलाच देत होता तो सिंगल काढून. तर आता मॅच झाल्या आणि आता बसले आणि आता प्री क्वार्टरचा सामना आज चालू आहे हरल्याल्यांचा. त्यात जो जिंकल तो क्वार्टर फायनल आमच्याबरोबर खेळण्यात येणार आहे आणि आता आम्ही जरा काहीतर खाणार आणि मग मॅचसाठी तयार राहायचं. तर चला काहीतरी खाऊया, भूक पण लय लागल्या. आमची सगळी गँग आता बिर्याणी खायला लागली, तुम्हाला दाखवतो लांबनं बघा. या गाड्याजवळ सगळे इथं आजूबाजूला बसलेत बिर्याणी खायला आणि मी आणि वैभव दोघंच व्हेजिटेरियन आहे, त्यामुळं इथं व्हेज काय दुसरं नाही. त्यामुळं साधं शेंगदाणा आता तुम्हाला दावतो. आता आम्ही हेच खाणार आहे, खारी डाळ आणि शेंगदाणं हेच खाऊन दिवस काढायला लागणार, कारण का नॉनव्हेज खात असतो तर मग काय बिर्याणीवर तावा मारला असता, पण व्हेज असल्यामुळं आता ॲडजस्ट करायला लागतं. हेच तर क्रिकेट आहे, काय तर सटर बटर खाऊनच ॲडजस्ट करायला लागते. त्यामुळे जेव्हा घरात असते तेव्हा डाएट आणि वर्कआउट करायला लागते. तर आम्ही आतनी संघाला हरवून क्वार्टर फायनलमध्ये एंट्री केली होती आणि खाली लुझरचा सामना आतनी विरुद्ध विजापूर असा सामना चालू होता आणि त्यात पुन्हा एकदा आतनीनं पहिला बॅटिंग करत 83 धावांचं आव्हान विजापूरसमोर ठेवलेलं होतं आणि विजापूरला 30 धावांमध्ये त्यांनी रोखलं, फक्त 50च 5 ओव्हरला करून दिला. 30 धावांनी आतनी संघ हा विजय झाला आहे आणि पुन्हा एकदा क्वार्टर फायनलची मॅच आतनी विरुद्ध कवटेमंकाळा असे लागल्या आणि आज फिरूनच ते वर आलेत खेळायला. आता टॉस करायला थांबले ते, कारण का आत्ताच मॅच झाल्या, लगेच तर काय चालू करणार नाहीत. 10 ते 15 मिनटं रेस्ट घ्यायला सांगितल्या, त्यानंतर मॅच चालू होणार आहे. आणि स्ट्रॅटर्जी काय तुम्हाला माहीतच, आता सांगतच आली पहिल्यापासून. पहिला बॅटिंग आली की 70+ करायला लागणारच आहे. आता टीम चांगली जायते 70+ करायला लागणार आणि बॉलिंग जर आली तर 50पर्यंतच थांबवायला लागणार आहे. तर मग जिंकलो तर सेमीफायनलसाठी एंट्री होत्या. तर चला जाऊया, बघूया काय होतं. आता वॉर्मअप करूया, बसून अंग आळसले, जरा अंग लूज करून जरा ॲक्टिव्ह राहूया. तर आता मॅच झाल्या आणि क्वार्टर फायनलच्या सामन्याला पहिला आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेले आणि जसं आम्ही ठरवलं तसं सामना सक्सेस झाला. 5 ओव्हरला फक्त आम्हाला टार्गेट होतं 45 धावांचं आणि 45 धावांमध्ये रोखलेलं आणि फक्त 4 ओव्हरमध्ये आम्ही हा सामना निवांत मॅच जिंकला आहे 1 साईड आणि सेमीफायनलसाठी एंट्री केल्या. त्यामुळं लय खुश वाटायला लागले की दिवस आलेला असं म्हणजे जिंकून गेल्यानंतर भारी वाटतंय. आणि आमचा मुद्दू फिनिशर थटत नाही. आज जरा मुद्दूला जरा एकच बॉल खेळायला मिळाला, तेवढे बी बाउंड्री मारल्या, त्यामुळं जरा तो बी खुश आहे, आम्ही बी खुश आहे, कारण का दिवस वाया गेला नाही. कसं होतं आहे की एवढं सकाळी सगळी या आणि अख्खा दिवस हरलं जर दिवस पूर्ण फ्लॉप जाते आणि कसं तर वाटते. आता कसं जिंकल्यानंतर फिलिंग आहे वेगळेच असते. आता सेमीफायनलच्या सामन्याला यायचं आहे तर तेव्हा आपण नवीन लॉक करायचा आहे. तर आता सगळे आवरा लागलेत. तर ही सगळी गँग येवा रविभाऊ, शिव, ताडके पाड, वैभव सगळी खुश आहेत आता मॅच जिंकल्यामुळं. आता जायचं घरी आणि यायचं परत सेमीफायनलसाठी. बॉलिंग कशी केली सांग मला. बॉलिंग टॉप केल्या, बॉलिंग लय भारी पडले. नुसतं ब्लॉकॉल किंग यॉर्कर स्पेशलिस्ट झालता, ब्लॉकॉल टाकालता आणि त्यामुळं मॅचवर आम्ही आलो. तर चला आता जाऊया, आता किट बीट बदलून निवांत जायचं, आता हसत खेळत घरला जायचं. आता आले वैभवच्या गाडीतून, इथं सुरेशांना आहे घराजवळ. आता इथून आता वैभव इथं आहे, याची गाडी इथं लावलेली आहे. आता ती गाडी घेऊन जायचं आहे
तर आजच्या छोट्याचा व्लॉगचा पुऱ्या इथंच डी एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.